नमस्ते. तर आज मी तुम्हाला जी गोबर गॅस संकल्पना आहे ती दाखवणार आहे कशी आहे. आता सध्या ट्रेंडिंग विषय आहे की गॅसचा तुटवडा आहे, गॅस भेटत नाही, गॅस सिलेंडरसाठी नंबर लावावे लागतात. पण ही ते ग्रामीण भागात जी बायोगॅस संकल्पना आहे ती खरंच खूप छान आहे. बायोगॅस प्लस आपल्या जे चुलीवरचं असतं त्याच्यामुळे आम्हाला गॅसचा एवढा काही प्रॉब्लेम म्हणजे जो तुटवडा असतो तो आम्हाला काही एवढा त्याचा चटका सहन करावा लागत नाही, कारण की आम्ही कोण आहोत? शेतकरी आहोत. तर चला तर मग बघूया. हा आमचा हॉल आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती, हनुमानजी आहेत. चला आपण आता आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊया, गोबर गॅस संकल्पनेकडे. हा काल हरभरा काढून आले आहेत. हे भुसकाट जरा ओला आहे त्याच्यामुळे उन्हात ठेवलंय पसरून. आमच्या आई तिकडे हरभरा पसरत आहेत. हे खाऊन बसलेत निवांत ते. तर ही आहे आमची गोबर गॅसची टाकी. ह्या आमच्या गोबर गॅसमुळे एक 10 ते 12 माणसांचं जेवण 2 वेळचं व्यवस्थित होतं. Oh, wow! हे आहे असं. हे याच्यामध्ये शेण टाकलेलं आहे. हे शेण कालवल्यानंतर ह्याच्यात जो गॅस तयार होतो हा ह्या पाईपद्वारे घरी घेतलेला आहे. हे दाखवेनच मी तुम्हाला. त्याच्यानंतर जो काही चोथा राहिलेला असतो गॅस तयार होऊन काय होऊन तो इथून ह्या पाईपमधून ह्या उकिरड्यावर जातो, जेणेकरून त्याचे खत तयार होते व्यवस्थित. हे आमच्या आईने गाईच्या शेणीचं लावलेलं आहे. चला आपण आता काय करूया, शेण कालवायला घेऊया. चला तर मग शेण कालवायला घेऊया. हे ह्याला शेण कालवणे असे म्हणतात. दिसतंय का? हे खरं तर आमच्या ताईच करतात, पण त्या व्हिडिओमध्ये यायला नाही म्हणायला लागलेत. दाखवते. ते पूर्ण पातळ करून घ्यावं लागतं. पाण्याचा प्रेशर थोडा कमी केला, कारण की जास्त पाणी पण वापरून चालत नाही याला. जास्त पाणी झालं की पाणी तयार होतं, गॅस तयार व्यवस्थित होत नाही. हे समप्रमाणात मिश्रण तयार झालं पाहिजे. आपण शाळेत पुस्तकात अभ्यास केलाच आहे याचा बायोगॅस. पेपरला आपल्याला त्याचे हे पण असायचे बरं, डायग्राम काढायला असायचं की नाही. तेव्हा एवढं काही लक्षात यायचं नाही, पण जेव्हा आपण हे खरोखर बघतो तेव्हा आपल्याला समजतं. जरा वाढूया. असं पूर्ण या जिट्या असतात त्या फोडून घ्यायच्या. तिथे आता जाण्यासाठी एक होल आहे, ते तुम्हाला दिसणार नाही. जेव्हा पूर्णपणे शेण कालवण्याची प्रक्रिया होऊन जाईल तेव्हा दिसेल तुम्हाला. ते बघा तिथून. अशा पद्धतीने बारीक शेण करून. पहिलं कसं असायचं जुन्या पद्धतीवरती, जमिनीमध्ये खड्डा काढून बायोगॅसचा जो असायची टाकी ती तयार करायची. पण आता गेली 6-7 वर्ष झालं ही एक नवीन पद्धत आली. सिमेंटचा तयार टाक्या भेटतात. त्याच्यामुळे फायदा असा होतो की लिकेज कुठे राहत नाही. पूर्णपणे गॅस तयार होण्याची प्रक्रिया 100% तयार होते. टेन्शन राहत नाही तुम्ही की कुठे लिकेज झाला किंवा जमिनीला कुठे ढीग पडली काय झाली.
त्याचे पहिले ते खूप प्रकार व्हायचे. आमच्या जुन्या गॅसचं पण दाखवेन तुम्हाला. ते पहिला आपण घेऊया पूर्ण करून. मी लाईव्ह घेतलेलं होतं याचं, पण त्याच्यात क्वालिटी एवढी येत नाही आहे. जशी व्हिडिओमध्ये क्वालिटी येते तशी लाईव्हमध्ये येत नाही. व्यवस्थित सांगता येत नाही काय करायला लागतं काही नाही. व्हिडिओमध्ये सविस्तर सांगता येतं. हे अशा पद्धतीने किंवा पूर्ण पद्धतीने असं हे झालेलं आहे. बघू शकता त्याचा घेर किती मोठा आहे तो. ही आहे पाईप. हे असंच कनेक्शन घरात घेतलेलं आहे. तर हा आहे गोबर गॅस. तुम्ही बघू शकता की यावर आता आमटी कालवण तुम्ही काय बोलता याला हे शिजत आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता इथे आमचा पंकज चांडाळ चौकडी म्हणजेच बाळासाहेब बघत जेवत आहे. बघू शकता. आता आपण जाऊयात चुलीकडे. तर इथे आमच्या ताई चुलीवरती चपाती बनवत आहेत. अशा प्रकारे आमच्याकडे गॅसला पर्याय 2 आहेत. पहिला तर गोबर गॅस आणि दुसरा म्हणजे चूल. पण खरं सांगू का, शहरी भागातील जीवनापेक्षा गावाकडील जीवनच खूप सुंदर आणि साधे आहे. तुम्हाला काय वाटते? चला तर मग शेण कालवण्याची प्रक्रिया तुम्ही बघितली असेल बायोगॅसची. आता आपण जाऊया आपल्या मिरचीच्या शेतात. चला.